जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 18 ऑगस्ट इसवी सन 1666. आग्रा शहरात शनिवारचा दिवस उजडला. दरबाराची वेळ झाली तरी महाराज अजून स्वस्त झोपल्याचे पाहून रामसिंहाने नेमलेले पहारेकरी बलराम पुरोहित व त्यांच्या सहकाऱ्यांना शंका आली. त्यांनी आत बिछाणाजवळ जाऊन पाहताच महाराज तिथे नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. महाराजांची पादत्राणे पलंगाखाली पडलेली होती, तर त्यांचा मंदिल व एक वारसा बिछाण्यावर होता. छावणीत फक्त 3 घोडे, 2 पालख्या व 1 तबेल्याचा नोकर एवढेच होते. हा म्हणता ही बातमी आग्रा शहरात पसरली. रामसिंह आणि फौलाद खानाने ही बातमी औरंगजेबाच्या कानावर घातली. चिडलेल्या औरंगजेबाने रामसिंहाला महाराजांचा तपास करून त्यांना हजर करण्यास सांगितले. वाटेवरील फौजदारांना जागरूक राहण्यास सांगण्यात आले. महाराजांच्या पहाऱ्यावर असणाऱ्या रामसिंहाच्या बलराम पुरोहित, रामकाशी, जीवा जोशी आणि श्रीकिशन उपाध्याय यांनी कैद करण्यात आले. दुपारच्या सुमारास परतीतराय हरकऱ्यांच्या घरात लपून बसलेला रघुनाथ पंथ, त्र्यंबक पंथ व इतर 2 चाकर हेही फौलाद खानाच्या हाती सापडले. औरंगजेबाने त्यांचा अनवाणित छळ सुरू केला. 18 ऑगस्ट इसवी सन 1700. बाजीराव बल्लाळ अर्थात रावसाहेबांचा जन्म. भाद्रपद शुद्ध 15 या तिथीला बाजीरावांचा जन्म झाला. त्यांचे जन्मस्थान कोणते याबद्दल दुर्दैवाने नेमका पुरावा सापडत नाही. राऊंचे पाळण्यातले नाव विश्वनाथ उर्फ विश्वासराव होते. तसेच लहानपणी त्यांना विसाजी असेही हाक मारत. बाजीरावांची मुले त्यांना बाबासाहेब म्हणत. बाजीराव हे नाव का ठेवले याबद्दल एक उल्लेख आहे. बाजीरावांच्या जन्माच्या वेळी त्यांचे वडील त्यांनी स्वतः लिहिलेली एक बखर वाचत होते. त्या बखरीत पूर्वी जे बाजी नावाचे पराक्रमी लोक होऊन गेले त्यांची माहिती होती. ही बखर वाचत असतानाच बाळाजींना मुलगा झाल्याची बातमी समजली, म्हणून त्या मुलाचे नाव बाजीराव असे ठेवले. पुढे जाऊन हेच नाव जास्त प्रसिद्ध झाले. बाजीरावांचे हे भट आडनावाचे घराणे मूळ कोकणातील श्रीवर्धनचे होते. पुढे ते काही कारणाने देशावर आले. कालांतराने राजाराम, ताराबाई, शाहू या कालखंडात बाळाजी पराक्रम गाजवत 1713 साली पेशवे पदावर पोहोचले. बाळाजींचा मुक्काम सासवडला होता. पुढे बाजीरावांच्या काळात तिथून सातारा व नंतर पुण्यात शनिवारवाड्यात स्थलांतर केले. 1720 मध्येच बाजीरावांचे बाळाजींच्या जागेवर पेशवे पदावर नेमणूक झाली व पुढे अनेक पराक्रम गाजवत बाजीरावांनी हिंदवी साम्राज्य वृद्धिंगत केले. 1729 साली बाजीरावांच्या जीवनात मस्तानी आली. यावरून पुढे काही वाद झाले. तसेच पुढे बाजीरावांचा दाभाडे सरदारांशी संघर्ष झाला. हे 2 अपवाद सोडले तर बाजीरावांची कारकीर्द पराक्रम व राजकारणाने भरली होती. 1713 सालची पांडवगडाची चकमक, 1720 मध्ये निजामाचा केलेला पराभव, 1721 मध्ये दाऊद खान पन्नीचा पराभव, 1722चा पोर्तुगीजांशी केलेला तह, 1724 ला उज्जैनला दया बहादुराचा केलेला पराभव, 1725 ते 1727 दरम्यान चित्रदुर्ग व श्रीरंगपट्टणची यशस्वी मोहीम, 1737 मध्ये दिल्लीवर मोहीम काढून तिची केलेली दुर्दशा या आणि अनेक मोहिमात बाजीरावांनी पराक्रम केला. 1728 मध्ये बाजीरावांनी निजामाचा पालखेडच्या लढाईत पराभव केला. त्या लढाईतील बाजीरावांचे युद्ध कौशल्य बर्नार्ड मॉन्टेगमरी या इंग्रज सेनानीला पुढे अनेक वर्षांनी इतके भावले की त्याने त्या गोष्टीचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. यावेळी भारत इंग्रजांच्या पारतंत्र्यात होता हे विशेष बर्नार्ड म्हणतो. त्यातील काही वाक्ये: द वे बाजीराव आउट जनरल निझम अल मुल्क ॲट द बॅटल ऑफ पालखेड वॉज द मास्टरपीस ऑफ स्ट्रॅटेजिक मोबिलिटी. इसवी सन 1728 मध्ये बुंदेलखंडचे छत्रसाल बुंदेल यांच्या जैतापूरच्या राज्यावर मोहम्मद बंगशने आक्रमण केले. सुरुवातीला छत्रसालांनी प्रतिकार केला, मात्र नंतर बंगश वरचढ ठरू लागला. तेव्हा छत्रसालांनी बाजीरावांकडे मदत मागितली. त्या संदर्भ छत्रसाल काय म्हणाले याचा एक उल्लेख आहे. जो गतिग्राह गजेंद्र की सी गति भई जानहु आज,
बाजी जात बुंदेल की रखो बाजी लाज. बाजीरावांनी तिथेही मोठा पराक्रम गाजवत बंगशाला नामरोहण करत शरण यायला भाग पाडले. छत्रसालाचे राज्य वाचले व खुश होऊन त्यांनी बाजीरावांना मुलगा मानून त्यांच्या राज्याचा तिसरा हिस्सा देण्याचे जाहीर केले. त्याचवेळी छत्रसाल्यांनी त्यांची एक दासी कन्या बाजीरावांवर नजर केली. तिचे पुढे बाजीरावांशी जन्मभर जोडली गेली व मस्तानी या नावाने ओळखली गेली. इसवी सन 1722 साली बाजीराव पेशव्यांनी स्वतःचा शिक्का तयार केला. त्यात शाहूराजांबद्दल आदरभाव व्यक्त होतो. श्री राजा शाहू नरपती हर्षनिधान बाजीराव बल्लाळ मुख्य प्रधान. आपल्या पराक्रमाने मुघल, पोर्तुगीज, इंग्रज, निजाम व काही आपल्याच फितुरांना नामोहरम करणाऱ्या राऊंना इतिहास कायम लक्षात ठेवेल ही अपेक्षा. 18 ऑगस्ट इसवी सन 1945 सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू. नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक अग्रेसर नेते होते. हे नेताजी या नावाने ओळखले जातात. दुसरे महायुद्ध सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी जपानच्या मदतीने आझाद हिंद फौज स्थापना केली होती. त्यांनी दिलेला जय हिंदचा नारा हा आज भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे.